परमिशन घेऊन आम्ही रोकडे शेडचे काम चालू करतो. ते बरं आहे. तुमची आतापर्यंत किती झाले की सगळं तुम्ही माझे सांगले बरं. आज गेली 5 वर्सां हय जेव्हा बाबू आजगावकर येयले तेव्हा बाबू आजगावकरान आमकां सांगले की तुमकां शेड आमी घालून दिता म्हणून. आणि ही शेड घालपा खातीर खूब प्रयत्न केले बाबून. आणि बाबून सांगली तुमची शेड रेडी आहा आणि वारकणां आमी तुमकां बांदून थंय दिवपाची स्टार्ट केला तें वेल्डिंग करपाक. तुमी म्हणालो थंय वचून येयात बघात कशें काय तुमकां जाय तें. ज्ञानेश्वरान एकदां सांगलें की तुमी चला आनी बघून येयात तांकां पयशे बी आमी दिल्ले आहा. अशें आमकां 4-5 फावटी बाबूंच्या हेतून कार्यकर्त्यांनी धाडले आमकां थंय की तुमची शेड रेडी आहा. आमी थंय गेल्या नंतर तो सांगूंक लागलो की शेड करून दिल्या ताका की आमकां तेणी कांय सांगना, आमकां तेणी कांय पयशे दिवना आनी तुमी शेड कशी सोदतात काय म्हणून. आमी परत हे 2दा येयलो मी आनी गुरू गेल्लो ज्ञानेश्वराक विचारलो ज्ञानेश्वर तो असो सांगता बरं. कोण सांगता काय म्हणालो, आपण दिले म्हणालो ताका पयशे. तर आम्ही परत म्हणालो तुम्ही वचान या म्हणालो. अशे 5 फावटी आमकां तेंच्यानी धाडले पण शेडीचा काही काम जावंक ना. तशेंच आमी परत म्युनिसिपालिटीक एप्लिकेशन केलें की आमी एक टेम्पररी शेड घालता थंय म्हणून. माधव येयलो, सगळे येयले, सगळ्यांनी बघून गेले, इंजिनियर हाडले, सर्वे केले, पण त्याचा काही आतापर्यंत कांयच जावंक ना. आणि त्या खातीर आमी मागीर आनी तेचं लक्षात काडलो की ही शेड परत जावपाक ना की प्रत्येक जाणांनी प्रॉब्लम हेचेर हें केल्ले आहात आनी एड केल्ले आहात की जो तो इल्लो ते थंय शेड जावंक जायना. कित्याक जावंक जायना हीच आमकां कळना की आमी जर तेंचा काय केला किंवा आमी तेंच्या तोंडा मुखार उबे उरचो असाय काय ना. असो हो प्रॉब्लम आनी आयज पर्यंत आमकां कोणीच हेचो हेल्प करूंक ना. आमी खूब प्रयत्न केले. फेस जाता ते सांगा. प्रॉब्लम आता काय प्रॉब्लम म्हणजे आम्ही आता नेमराक पावसाचे नेमराक जा ऊन सगळं चालू आहे. शेड थंय राहिले का थंय परत गाडये लायतात. म्हणजे आमचो नोटिफिकेशन जाल्लो आसा गेली 15 वर्सां जाली. 15 हेतून जाल्ले आहा आनी थंय आमकां काका साहेबान सगळें नोटिफिकेशन करून दिल्लें आहा. पण तेजेर परत आमी प्रयत्न केलो पण कोणीच तेजेर कांय लक्ष घालूंक ना. आणि त्या खातीर आमी तेचो मागीर दुर्लक्षच केलो की कोण बाबा आमकां हेल्प करचोच ना म्हणून. कित्याक आमी प्रयत्न करून बघले. तर निवृत्ती साहेबान एकदा येताला तुमची शेड करून दिता म्हणून. खंय काय प्रॉब्लेम जालो आमीच नको तोच जाणा. अशें तुमकां तुमी कांयच करूं नाका. पण आतां आमदाराची 5 वर्सां सोंपलीं. आमदार हय तोंडय दाखयना ना. म्हटल्यार ही आतां शेडी खातीर आमी कितले फावटी आमी ट्राय केले. म्हाज्या वांगडीन शिवानंदान कितें तें सांगलें तरी आसतना आमी सांगलें गटार हो सेपरेटूच आहा. पायपा पासून हाडून सायडीक बांदलेली आहा भितर. म्हणजे ती लोखणाची हे घातली काय कोणाक तो प्रॉब्लम ना. आनी शेड कशी आमी तेंय सांगलां प्रोग्राम केले जाल्यार आमकां कसली अडकय ना. आमी मोल्डिंग करतात. कितें प्रोग्राम आसलो ती काडून आमी सायडीक दवरतात कांय जाग्यार. आमचे प्रॉब्लम कांय ना. आतां हेंचें कितें शिस्ता आनी कितें जालें काय खबर ना. अशेंच आमी वतान आसले जाले बाबा 15 दीस जालो आमचो आजगांवकार येयलो आनी म्हाका म्हणून तुमकां शेड करून दिता एप्लिकेशनाक हेल्प करा. हांव सगळ्याक ट्राफीक सेल कलेक्टर म्युनिसिपालिटी PWD सगळे एप्लिकेशन दिले आनी तेचे रसीद घेवन हांव सरा कडेन दिले आजगांवकारा कडेन ह्या आजगांवकारा कडेन. तेका आमी आतां आनी कितें करपाचें म्हणून म्हाका कांयच समजना. हें इतलें हें पळोवन आतां कशें कितें तें तुमी पळोवपाचें आनी कितें तें आमच्या फायनान करून सोडपाचें हें इतलें हांव म्हाजी 2 उतरां सकयता. काढून वराक येता कितें हे आमी नको. हे आमचे डायरेक्ट उलोवपा जाता. बाबू डायरेक्ट उलोवपी आमी. बाबू असं करता तशें करता. बाबू कोणाच्या पांगार आमी आयकतली. बाबू हल्लेकारान झाले आपण शेड घालून दिता. आता बाबू येता पेडण्यान कितें येता हे आमी नाका. पेडणेकारांची हे पायलटांची कापून व्हरतलो काय घरा कडेन उठून व्हरतलो काय कितें व्हरतलो हे आमी नाका. आमकां सांगूंक शकना. ना ॲक्च्युली कितें जालें हांवें ते दीस तांकां येवन मेळ्ळलो. आतां इतकी वर्सां हांगच्यान वता म्हाका सदांच दिसता ते वतान ना जाल्यार पावसान आसतात. तांकां कितकेशे त्रास जाता. ती इल्ली शेड जो ट्रायंगल आसा तितून रावतात ते. म्हणल्यार आमचे ते 3-4 लोक भितर रावतात. पण आमी आतां हांगा एक 10 मिनटां रावली जाल्यार आमकां कळटा हांगा कितें त्रास जातात. सो ताका लागून हांवें तांकां म्हटलेलें की हांव म्हटलें तुमकां शेड घालून शेड करून दिता. सो हांवें फक्त एकच तांकां हे केल्लें की हांव म्हटलें एप्लिकेशनां दिता त्याच्यावर तुमी सगळ्यांनी हे करून तुमी म्युनिसिपालिटी PWD ट्रॅफिक सेल हांकां तुमी निवेदनां दिवची. ते जातूकच म्हटले त्यांच्या कडल्यान एक फावटी NOC येतूकच रोखडे म्हटले आमी हे शेडीचें काम करयात. तितून पॉलिटिकल हे कांयच ना. फक्त एकच की तांकां खंय तरी एक सेफ ते शेडीन रावतले. जसो आतां म्हाका आमी आतां एक 15 मिनटां रावले जाल्यार आमकां कळटा कितें त्रास जातात हांगा रावन. सो ते खंय तरी एक सेफ शेडीन रावतले. इतलेंच म्हाजें तेच्या फाटी एक
बरे विचार असतात आणि असे पॉलिटिकल असे काय तिथून हे ना. आता तुम्ही मानून परमिशन किती घेतले ना आम्ही ऑलरेडी आता त्यांच्यानी सगळ्यांनी म्हटलं ते 10 पायलटची त्यांची जी कमिटी असतात त्यांच्यानी सगळ्यांनी ऑलरेडी PWकडे ॲप्लिकेशन केला, प्लस म्युन्सिपाल्टीकडे केला, डेप्युटी कलेक्टरकडे ॲप्लिकेशन केला आणि ट्रॅफिक पोलीस सेलकडे केला. दिला त्यांच्यानी बी इन्व्हर्ट डॉक्युमेंट दिला त्यांच्यानी. फक्त आता एक वाचून पाठपुरावा करतले म्हटलं एक्झॅक्टली आता किती झाले खंय मेरेन पावले. ओनराची एनओसी नक्का आमचे काकासाहेब देशप्रभू जे आमचे असतात ते लागतात की त्यांच्यानी ऑलरेडीच पहिली त्यांना NOC दिल्या की तुम्ही हे करात म्हटलं. त्यांच्यानी त्यांच्या इथून ते त्यांच्या खात्रीचे जे जाय ते केले. पण फक्त झाला की ते त्याच्या उपरांत ते आता कित्या उरले ते आमकां खबर ना. मे बी ते PWDच्या कडल्यान म्हटल्या हे मेळोक नसतले परमिशन त्याका लागून उरले असतले. पण आमचे एकच असं त्यांच्या कडल्यान जर परमिशन आमकां प्रॉपर मेळटा न्ही जाल्यार विथीन 7 to 8 days आमच्यान थंय शेड घालून दिवता तांकां. आणि ती पण शेड रिमुवेबल आणि फोल्डेबल आसतली जेणे करून फाल्यां जर थंय कितें म्हटल्यार आमचो शिगमोत्सव ना जाल्यार आनी कितें आसलें जाल्यार थंय कोणाक त्रास जावचो ना. जाय तेन्ना ती रिमूव म्हटल्यार काडून दवरूं येता, ना जाल्यार परतून ती शेड घालूं येता. थँक्यू. रमेश पार्सेकर, द गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनचो माजी अध्यक्ष आणि आयज एक मेंबर म्हणून हय आमकां पायलटांक शेड घालून दितोय अशे माजी आमदारांनी 2 आमदारांनी, एक चालू आमदार आसा आणि माजी आमदार आश्वासनां दिली. आणि आमचे जे आताचे आमदार आहोत आर्लेकर त्यांच्यानी झाला की तुमचे 2,400 करून दिते म्हटलेले. ते 2,400 काय काय आमकां खबर, 2,400 म्हटलेले. आता कसो काय 4 हो विषय कळांक ना. 2 टायर काय 2 4 ह्या नंबर जाल्यार ते करूंक ना. आम्ही हय निवराण तळतो तर आज आसगांवकर सरांनी आमची ती तळटळणी बघून तळपतो ते पावसान भिजतो, निव्हाळीन कुळकुटतो आणि निवराण तळटळतो. तर त्यांच्यानी एक आपण प्रयत्न करता मिळाला. कसा प्रयत्न करतो म्हणजे नक्कीच ते करून दितले, याच्याबद्दल वाद ना. तर हय आम्ही निवराण हय तळटळतो. तर आमकां आश्वासनां दिवन ती फुकट गेली आणि म्हाका असं दिसता की ते करून दितले, याच्याबद्दल वाद ना. म्हणून त्यांना मी आताच धन्यवाद दिता आणि आभार म्हणते त्यांचे. थँक्यू. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.